हवामान विभागाकडे रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी। कल्याणच्या कचोरे गावात दरड कोसळली, टेकडीवरील मोठा दगड खाली आल्याने शेजारची घरं थोडक्यात वाचली। पालिकेने नोटीस दिल्यानंतर जीव धोक्यात घालून नागरिकांचं वास्तव्य। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये हळदा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस, पावसामुळे नद्या नाल्यांना पूर, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। हिंगोलीतल्या वसमतमध्ये पावसाची दमदार हजेरी, ओढ्यांना पूर आल्यानं अनेक ठिकाणी रस्ते बंद। परभणीमध्ये सुद्धा दमदार पाऊस, मात्र अजूनही हवा तितका पाणीसाठा जमा झालेला नसल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा। जालना शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी, पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि ग्रामीण भागात शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा। अहमदनगर शहरासह परिसरात पाऊस, पावसामुळे शेतकरी सुखावले, मात्र रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहन चालक त्रस्त। अकोल्यातल्या बार्शी टाकळी शहरात ढगफुटी सदृश पाऊस, शहरातले मुख्य रस्ते जलमय, सखल भागात घरांमध्ये शिरलं पाणी, तर बार्शी टाकळी पंचायत समिती आवारालाही तळ्याचं स्वरूप। वाशिम शहर आणि जिल्ह्याभरातही पावसाची दमदार हजेरी, दमदार पावसामुळे शेतकरी सुखावले। कुडाळमधल्या कर्ली नदीतनं 9 दिवसांपूर्वी वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात यश, दत्ताराम भाऊ हे 7 जुलैला गेले होते वाहून। भंडाऱ्यातल्या मोहाडी तालुक्यात वीज पडून 2 महिलांचा मृत्यू, तर 4 महिला मजूर गंभीर जखमी, डोंगरगाव इथली घटना। नाशिकच्या जुन्या सीबीएस बसस्थानक आवारातलं गुलमोहराचं झाड कोसळलं, 1 जण गंभीर जखमी, तर 2 कारचं मोठं नुकसान। यवतमाळच्या बिंबळा धरणाचे 2 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले, धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं 86 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग। छत्रपती संभाजीनगरमधल्या खुलताबाद तालुक्यात मुसळधार पाऊस, वेरूळचा सीतान्हाणी धबधबा प्रवाहित। नवरदेवाला खांद्यावर घेत वऱ्हाडी मंडळींचा नदीच्या पाण्यातून प्रवास, नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातली घटना, नदीतनं जाणाऱ्या मार्गावर पूल नसल्यानं नागरिकांचा जीव घेणा प्रवास। राज्य महामंडळाची 10वी 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होणार, 8 ऑगस्टपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार। 10वीच्या परीक्षेसाठी 28,976, तर 12वीच्या परीक्षेसाठी 56,845 विद्यार्थ्यांची नोंद। स्थानिक पोलीस वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरच्या वाशिममधल्या शासकीय निवासस्थानी, आरोपांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी खेडकरांनी पोलिसांना बोलावलं। पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबतची कागदपत्र सापडली, अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातनं खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती। IAS होण्यासाठी पूजा खेडकरांकडून दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या कोट्याचा उपयोग, प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खेडकरांकडून विविध सरकारी रुग्णालयांमध्ये प्रयत्न केल्याचं समोर। पुण्यातल्या काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकर पूर्णपणे फिट असल्याचं फिटनेस सर्टिफिकेटमधनं उघड, खेडकर यांनी ओबीसी कोट्यातून तब्बल 9 वेळेला UPSC परीक्षा दिल्याचंही उघड। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर गुडघ्यामध्ये 60% अधू, पण दिसत नसल्याचं तपासात निष्पन्न झालं नव्हतं। पिंपरी चिंचवड पालिका रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेश बावळेंची माहिती। दिल्लीच्या समितीसमोर माझं म्हणणं मांडेन, पूजा खेडकरांची माहिती, तर दोषी आहेत हे गृहीत धरणं चुकीचं, खेडकरांची प्रतिक्रिया। पूजा खेडकर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शनही समोर, पालिकेच्या YCM रुग्णालयातूनही अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतल्याची माहिती। खेडकर कुटुंबियांचे पंकजा मुंडेंसोबत संबंध असल्याचं समोर, पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधल्या मोहता देवीला अर्पण केला होता चांदीचा मुकुट। पूजा खेडकर यांच्या वडिलांवर ओबीसी आंदोलनादरम्यान गुन्हा दाखल, 18 जूनला बेकायदेशीरपणे जमाव जमवून रास्ता रोको केल्याप्रकरणी दिलीप खेडकर यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल।
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर कुटुंबियांच्या बंगल्याला कुलूप लावलं कुणी असा प्रश्न आता उपस्थित. पूजा खेडकर यांना बडतर्फ करा, संभाजी ब्रिगेडची वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन करू, संभाजी ब्रिगेडचा इशारा. विशाळगडावरच्या अतिक्रमणावर हातोडा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख यासह प्रमुख अधिकारी विशाळगडावर अतिक्रमण केलेली 2 आस्थापनं प्रशासनानं काढली. संभाजीराजे छत्रपतींचा तब्बल 1.5 तास पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या. विशाळगड अतिक्रमण कारवाई प्रकरणी शिवभक्तांवरील कारवाई मागे घेईपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच थांबणार, संभाजीराजेंची भूमिका. गुन्हा दाखल झालाय का हे पोलिसांना विचारल्यावर पोलिसांनी होकारही दिला नाही आणि नकारही दिला नाही, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया. विशाळगडावरच्या कारवाईला धार्मिक रंग देऊ नका, संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन. ज्या 2 घरांवर सर्वात आधी कारवाई झाली ती हिंदूंची घरं होती, संभाजीराजेंची प्रतिक्रिया. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती आज विशाळगडाची पाहणी करणार. विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी, शाहू छत्रपती यांची मागणी. कोल्हापुरात जातीय तणाव निर्माण करण्यास संभाजीराजे छत्रपती कारणीभूत, संभाजीराजेंना तातडीनं अटक करा, मुस्लिम बोर्डच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. विशाळगडावर जाणून बुजून लोकांना मारहाण आणि दुकानं तोडण्यात आली, सरकारनं याची चौकशी करून दंगलखोर कोण होते याचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकरांची मागणी. विशाळगडावर हिंसक घटना सुरू, संभाजीराजेंचा हिंसक घटनांसाठी पुढाकार हे दुर्दैव, कोल्हापूर पोलीस बघ्याची भूमिका घेतायत, इम्तियाज जलील यांचा आरोप. विशाळगडावर ज्या कुटुंबांवर अन्याय झाला त्यांना इंडिया आघाडीकडून मदत घेऊन जाणार, काँग्रेस नेते सतेज पाटलांची माहिती. सामाजिक आणि नैतिक जबाबदारी म्हणून मदत करणार, पाटलांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली दौऱ्यावर, राज्यातल्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करण्याची शक्यता. लोकसभेनंतर ठाकरे गटाचं आता मिशन विधानसभा, आदित्य ठाकरे आजपासून विधानसभा निहाय दौरे सुरू करणार, आज कर्जत आणि उरण विधानसभेचा दौरा. राज्यामध्ये जातीत भेद टाळण्यासाठी छगन भुजबळ शरद पवारांना भेटले असतील तर आनंदाचीच गोष्ट, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. छगन भुजबळ महाविकास आघाडीत आले तर स्वागतच करू, आजही भुजबळांची शरद पवारांची बांधिलकी घट्ट, काँग्रेस नेते नितीन राऊतांचं सूचक वक्तव्य. सरकारनं आरक्षणाबाबत कुणाकुणाला काय आश्वासनं दिली आहेत हे आधी स्पष्ट करावं, प्रकृती ठीक झाल्यानंतर शरद पवार उत्तर देतील, मात्र बाहेर गेलेल्यांसाठी पक्षाची दारं बंदच आहेत, अनिल देशमुखांचं वक्तव्य. छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर, निफाड, लासलगाव आणि येवल्यातल्या विविध विकास कामांचं उद्घाटन करणार, तर येवल्यातल्या शिवसृष्टीच्या कामाचीही पाहणी करणार. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस 288 जागांचा सर्व्हे करणार, 288 पैकी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार पुढे असतील त्या जागांवर पक्ष दावा करणार, प्रफुल्ल पटेलांची माहिती. अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके राष्ट्रवादीकडून तयार होते, अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांची माहिती. उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, जोपर्यंत ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातलं दुःख कमी होणार नाही, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य. ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा. अमरावतीमध्ये 200 मुस्लिम बांधवांचा ठाकरे गटात प्रवेश, शिवसेनेचे नेते अभिजित ढेपे आणि प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेकडो मुस्लिम युवकांचा पक्षप्रवेश.
बेलापूरमधल्या खेळाच्या मैदानावर रुग्णालय बांधण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे आग्रही. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतल्या 32 गावांमधल्या 30,000हून अधिक प्रकल्पग्रस्तांचा संताप. मैदान वाचवण्यासाठी नागरिकांचं आंदोलन. मूर्तिजापूरचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. पिंपळेंनी धमकी दिल्याचा अर्जुन लोणारे यांचा आरोप. अर्जुन लोणारे यांनी मोदींच्या कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यानंच त्यांना फोनवर जाब विचारला. आमदार हरीश पिंपळेंची माझाशी बोलताना प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आम्हाला 1%चाही विश्वास नाही. शरद पवारांनी आरक्षणाचा प्रश्न गांभीर्यानं घ्यावा. त्यांनी मराठा समाजाला समजावून सांगितलं तर नक्कीच तोडगा निघेल. लक्ष्मण हाकेंचा विश्वास. मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकार कुठेही शांत बसलेलं नाही. मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठीचेच प्रयत्न सुरू. देसाईंची माहिती. चंद्रकांत हंडोरे ज्या वेळेला पराभूत झाले त्याच वेळेला कारवाई झाली असती तर विधान परिषदेत काँग्रेसवर ही परिस्थिती उद्भवली नसती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी शुल्क आकारणाऱ्या विरोधात मुंबई पालिका प्रशासनाकडून पोलिसात तक्रार. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क न देण्याचं नागरिकांना आवाहन. समीर वानखेडेंविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणात आपली ही साक्ष नोंदवा. ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांची हायकोर्टात याचिका. याचिकेवर आज सुनावणी होणार. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी निलंबित अधिकारी कैसर खालिद यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळले. संबंधित घटना आपल्या कार्यकाळात घडली नसल्याचं खालिद यांचं म्हणणं. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत होर्डिंगचं बांधकामच कमकुवत. घाटकोपर होर्डिंग प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात विजेटीआयनं जोडलेल्या अहवालातनं माहिती समोर. कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तळोजा कारागृहात बसवले 331 सीसीटीव्ही. कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी 15 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेटही बसवले जाणार. मुंब्रा रेती बंदराची जितेंद्र आव्हाडांकडून पाहणी. चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार. आव्हाडांचं वक्तव्य. शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालयांसाठी 6,830 पदं बाह्य स्त्रोतामार्फत भरण्यास शासनाची मान्यता. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांची निवड केली जाणार. आषाढी एकादशीसाठी विठ्ठल रुक्मिणी मातेचा विशेष पोशाख. विठुरायासाठी भगव्या रंगाचा शेला आणि मखमली सोबळं तर रुक्मिणी मातेसाठी बंगळुरूहून आणलेली भरजरी नऊवारी साडी. वाखरीमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचं गोल रिंगण. पालखी सोहळ्यातलं हे सर्वात मोठं रिंगण. वारकऱ्यांसह रहिवाशांचा मोठ्या संख्येनं सहभाग. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचाही सहभाग. विठुनामाच्या गजरात नानांची पायी दिंडी. नाना पटोलेही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत. कार्यकर्त्यांनी पटोलेंच्या गळ्यात घातली भावी मुख्यमंत्री असं लिहिलेली वीणा. आषाढीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी भाजप विशेष ट्रेन सोडणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिरवा झेंडा दाखवणार. सीएसएमटी मधून आज या रेल्वे रवाना होणार. आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 2 दिवसीय पंढरपूर दौरा. यावेळेला विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थित राहणार. लातूर नीट पेपरफुटी प्रकरणी तिसरा आरोपी एन गंगाधर अप्पाला 19 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी. गंगाधर अप्पाची सीबीआय कोठडी संपली. भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा झाला सीए. डोंबिवलीतल्या योगेश ठोंबरेचं सगळीकडेच कौतुक तर सीए मुलाची आईला मिठी. व्हिडिओ चर्चेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात. अपघातात 5 वारकऱ्यांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी तर 20 ते 30 जणांना किरकोळ दुखापत. पुण्यातल्या भोर एसटी स्थानकात बस खाली येऊन तरुणाचा मृत्यू. चालकाला न दिसल्यानं झाला अपघात. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित.
मुंबईतल्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ ते MIDC रस्त्यावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या वर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा, वाहन चालकांचा संताप. पुण्यातल्या FC रोडवरच्या अतिक्रमणावर पुणे पालिकेचा हातोडा. अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा बुलडोझर. PFI प्रकरणातल्या दोघांना हायकोर्टाकडनं जामीन. ATSनं निर्धारित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे आरोपींना जामीन मंजूर. डिसेंबर 2022 मध्ये दोघांना झाली होती अटक. मुंबईतल्या मरीन ड्राईव्हच्या समुद्रात उडी मारलेल्या तरुणीचा मृत्यू. तरुणीनं आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय. रायगड पोलीस दलातल्या कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या. राहुल कडू यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट. घटनेनं जिल्ह्यामध्ये हळहळ. चंद्रपूरच्या बल्लारपूर पोलीस ठाण्यातल्या शिपायाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या. मुलांना घेऊन बायको माहेरी गेल्यानं तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज. पुण्यामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा फोटो आणि नावाचा गैरवापर करत पैशांची मागणी. या प्रकरणी स्टेटस ठेवून नागरिकांना सावध राहण्याचं अमितेश कुमारांचं आवाहन. सांगलीतल्या जतमधल्या नेहा ज्वेलर्समध्ये चोरी. दुकान फोडून 7 ते 8 किलो चांदी चोरीला. वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये बंद घरात चोरी. कुलूप तोडून दागिन्यांसह 27,000 रुपये लंपास. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा अनोखा उपक्रम. औद्योगिक वसाहती ड्रोनच्या माध्यमातून पेट्रोलिंग सुरू. ठाण्यातल्या खड्ड्यांच्या विरोधात मनसेचं आंदोलन. घोडबंदर परिसरात मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी. पालिका आयुक्त दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप. जात वैधता प्रमाणपत्र सुरळीत मिळण्याच्या मागणीसाठी आदिवासी टोकरे कोळी समाजाचा मोर्चा. अमळनेर तहसील कार्यालयावर काढला मोर्चा. दुधाला 40 रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. अकोले तालुक्यातल्या कोतुळमध्ये गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन. दुधाची हंडी फोडत शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध. वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार, कर्मचाऱ्यांचा इशारा. कॅमलिन उद्योग समूहाचे प्रमुख आणि माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचं निधन. दादरमधल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार. दिल्लीमध्ये केदारनाथच्या मंदिरावरनं राजकारण पेटलं. केदारनाथ मंदिर बांधायला पुरोहितांचा विरोध. दिल्लीत केदारनाथ मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचं काम सुरू. लंडनमध्ये वार्षिक आशिया UK व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार सोहळा संपन्न. महाबळेश्वरमधल्या द ग्रँड लेगसी रिसॉर्ट आणि स्पाचा इंग्लंडच्या संसदेत गौरव. रिसॉर्टचे सर्वेसर्वा अशोक कुमार रणखाम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची घेतली भेट. आसाममधल्या पूरस्थितीचा मोदींनी घेतला आढावा. अदानी उद्योग समूहाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. अदानी हिंडनबर्ग प्रकरणी पुनर्विचार याचिका फेटाळली. 3 जानेवारीला कोर्टानं SITची मागणी फेटाळून याचिका निकाली काढली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला ईडीचं आव्हान. भूमिका मांडण्यासाठी केजरीवालांच्या वकिलांनी मागितली वेळ. या प्रकरणी पुढची सुनावणी 7 ऑगस्टला. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पायल अब्दुल्ला यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस. दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात ओमर अब्दुल्ला यांची सुप्रीम कोर्टात याचिका. अभिनेता अक्षय कुमारची कोविड टेस्ट निगेटिव्ह. पत्नी ट्विंकल सोबत अनंत आणि राधिकाच्या लग्नानंतरच्या कार्यक्रमात हजेरी. टेलिव्हिजन विश्वातली सुप्रसिद्ध जोडी दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया मायदेशी परतणार. इटलीत दिव्यांका आणि विवेक यांच्याकडील जवळपास 10 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि पासपोर्ट झाला होता लंपास. वर्ल्ड कपमधल्या विजयानंतर हार्दिक पांड्याचं वडोद्यात मोठ्या जल्लोषात स्वागत. मोठ्या संख्येनं फॅन्सची हजेरी. स्वित्झर्लंडचा स्टार प्लेयर जर्डन शकिरीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा. स्वित्झर्लंडच्या राष्ट्रीय संघात शकिरीची 14 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली. पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं.